मुळात त्याने कुठली तक्रार नोंदवली का नोंदवली याचा गंध नाही. ॲक्च्युली मी आजच पेपर वाचत असताना हेडलाईनमध्ये जसं काही 20 कोटीचा त्यावेळेस काहीतरी झाला याची मला कुठली आयडिया नाही. आणि दुसरा विषय, प्रत्येक आमदाराचा आपले स्वतंत्र प्रश्न असतात. म्हणजे माझे काही प्रश्न असतील, काही प्रश्न कुठले असतील, काही देवेंद्रजींचे असतील, देवेंद्रजींचे म्हणजे दटकेचे असतील, काही यांचे असतील. सगळ्याच्या मतदारसंघातल्या समस्या वेगळ्या असतात, विषय वेगळे असतात. आणि त्याच्यामुळं ज्या लोकांनी आपण प्रश्न टाकतो, आज महिन्याभरापूर्वी जे प्रश्न टाकतो किंवा लक्षवेधीच्या वेळेस लक्षवेधी टाकतो, औचित्याच्या मुद्द्याच्या वेळेस औचित्य आपण टाकतो, तर ज्यावेळेस जे विषय सभागृहासमोर येतील ते मांडण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. आणि आमचा प्रयत्न आपल्या मतदारसंघातील लोकांना न्याय कसा मिळेल या संदर्भात असतो. मुळात चांगले रस्ते व्हावे, स्वच्छ पाणी मिळावं, दिव्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी, हे सगळ्यांची इच्छा असते. तरी राज्याच्या संदर्भात, जिल्ह्याच्या संदर्भात, शेतकऱ्याच्या संदर्भात, शेतमजुराच्या संदर्भात त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्या वेळेस त्या स्तरावर कशा सोडवल्या जातील याची सगळ्या लोकांना हे असते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ठेवला की भाजप आताही वेगळ्या विदर्भासाठी कार्यरत आहे. त्याबद्दल काय मत आहे? वेगळा विदर्भ व्हायला हवा की नाही आणि त्याबद्दल भाजप काय काम करेल? भारतीय जनता पक्षाचा पहिल्यापासून अजेंडा होता. त्याला वाटत होतं वेगळा विदर्भ झाल्यावरच या विदर्भाला न्याय मिळेल. परंतु आज आपण पाहतो आहे हा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. कारण 2014ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि 2019 नंतर 2.5 वर्ष अडीच वर्ष हे यांचे झाले. कुणाचे? महाविकास आघाडीचे. त्यांनी कोणते दिवे लावले सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्यामुळं 2.5 वर्षाच्या कार्यकाळात जे काही या युतीच्या शासनानं केलं शिंदेच्या सरकारमध्ये, त्याच्यानंतर पुनश्च एकदा परत देवेंद्रजी निवडून आले, मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर आज आपण महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणात पाहतो आहे. आधी का पैसे नव्हते का? आधी पैसे होते. आता ते पैसे कुठे जात होते हे लोकांना भ्रष्टाचारी म्हणतात. किती मोठे भ्रष्टाचारी होते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांवर कोणीही आरोप करू शकत नाही. जे काही आता काही तोंडानं वाजणारे लोक आहेत ते पोचलेले लोक ते काही बोलतील, वाऱ्याला लाथा मारतात, असं काही नाही. फडणवीस नेतृत्व, देवेंद्र फडणवीससारखं नेतृत्व या महाराष्ट्राला अजूनपर्यंत लाभलेलं नाही. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र देवेंद्रजीच्या हातात एकदम सक्षम आणि मजबूत आहे, मला असं वाटतं. पण सुद्धा कोऑपरेटिव्ह बँक संदर्भात जे आहे ते आरोप प्रत्यारोप होत आहे. त्यात असं म्हटलं गेलं आहे खूप लोकांना ज्या लोन वाटलं त्यानंतर एक्स्टॉर्शनचं काम बँक करत आहे आणि त्यात मोहनमध्ये सपोर्ट करत आहेत असा आरोप जे आहे काही लोकांनी लावलेला आहे. जवळपास 400 लोकांवर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि आपलं नाव घेऊन बँक जे आहे ते लोकांकडून काम करून घेतं असं नेमकं चित्र आहे. कुठले? सुद्धा कोऑपरेटिव्ह बँक नंदनवन. फराह यास्मीन नाम है लेडीज़ का. मुझे ऐसा लगता है कि जो ऐसे नाम लेकर कुछ करने वाले लोग हैं उनको जल्दी से जल्दी अरेस्ट किया जाए. स्मॉल फाइनेंस कंपनी है. हाँ, जो गट चलाते हैं नाही त्यांना अटक करावी. माझी आपला डिसिपल माझी विनंती आहे झोन 4च्या की त्यांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि जो याच्यात असेल नाव घेणार त्या सगळ्यांना जी व्यवस्था करतील 3rd डिग्रीपासून सगळं त्यांनी करावं. नंदनवन पोलीस जे आहे ते कारवाई करत नाही आहे सर. काय नेमकं आपण? नंदनवन पुलिस लोगों के घर में जा रही है वसूली करने के लिए, जबकि अगर कायदे से देखा जाए तो पुलिस उसके अध्यक्ष कौन है? इसके एक सोसाइटी के अध्यक्ष कौन है? फराह यास्मीन असा सब कुछ नाम है उसका. नाही, वो तो कंप्लेंट ही आहे ना. हा, कंप्लेंट ही आहे. याबाबत माहिती नाही आहे. पण मला अजून एक प्रश्न करायचा होता की इतक्यात बिबट्या येण्याची समस्या शहरी भागात. भाऊ एक फोटो काढा. विकास भाऊ थांबले. हो, 2 मिनिटं. नंदन पोलीसवाले सर रिकव्हरीसाठी चालले आहे. पोलिसांचे अधिकार नसताना सुद्धा पोलीस हे सगळं काम करत आहेत आणि सगळ्या गोष्टीवर जे आहे कवर मोहन मतेंचा आहे असं नेमकं पोलिसाला सांगण्यात येत आहे. तर यावर तुम्ही खुलासा करा काय नेमकं आहे त्यात. म्हणजे ते मी कोण आहे काय हे मलाच माहीत नाही. आणि कुणी माझं नाव घेऊन करत असतील मी काय म्हटलं त्यांच्यावर कडक कारवाई करा, 3rd डिग्री कारवाई करा. त्यांच्यावर जेवढे मोठी कारवाई करता येते तेवढी कारवाई करा. आणि अशा लोकांचा जे नकाबपोश लोक आहे त्यांचा बुरका फाडा, जेणेकरून असे लोक समाजात हे राहणार नाही, वावरणार नाही आणि समाजाचे लोक त्यांच्यापासून दूर राहील. कारण का असे अनेक चिटर्स या नागपुराच्या देशात आहे. त्याच्यामुळे या चिटरपासून सावधान राहणं ही काळाची गरज आहे. आज ज्या पद्धतीनं आपण पाहिलं झारखंडमध्ये त्या जिल्ह्यातून कॉल करतात आणि त्यांच्या अकाउंटमधून पैसे जाते.
असे अनेक लोक आहेत, त्याच्यात कुठल्या राजकारणाशी संबंध हे लगभग करू 200-250 करोड़ का घोटाला है। सर आपण तक्रार करणार काय या संदर्भात जर आपलं नाव वापरलं माझ्याकडे डिटेल्स काय आणलं तुम्ही ते 100% तक्रार करू, CP ला सांगू, गृहमंत्र्याला सांगू, माननीय मुख्यमंत्र्यांना, आणि हे असे जे लोक आहे त्यांच्या विरोधात तक्रार करून त्यांना कडक कारवाई आपण करायला लावणार. जानकारी ले